नमस्कार, मी निहाल तावडे, दैनिक साहसिक न्यूज 24 मधून। आज नवा वर्षाचा पहिला दिवस म्हणजे 1 जानेवारी 2026। आज गुरुवार असून लोकांनी गुरुवार साई मंदिर मध्ये भरपूर गर्दी बनवलेली आहे। तर लोकांनी नवीन गाड्या घेतलेल्या आहेत। तर यांना विचारू की आजचं काय कारण की यांना गाडी घेण्याचं काय सांगणार तुम्ही? नमस्कार, माझं नाव प्राची गोमासे। सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आजचं कारण असं आहे गाडी घेण्याचं की आज साईबाबांचा वार आहे। साईबाबांचा वार गुरुवार आहे आणि आम्ही आधीपासून गुरुवार खूप आधी मानतो, म्हणून एक मनात आहे की साईबाबा आहे आणि मग त्या दिवशी गाडी घेणं बनते आहे, म्हणून आम्ही आजच्या दिवशी गाडी घेतली। नवीन वर्ष पण आहे, त्यामुळे आम्ही गाडी घेतली। खूप दिवसाची पण इच्छा होती की साईबाबांच्या वार आणि नवीन वर्ष सोबत येत असतो, या कारणाने। आणखी बोललं गेलं तर नवीन वर्ष आहे, तर मागील काही वर्ष मागचं वर्ष 2025 कसा गेला आणि 2026 कसा गेला पाहिजे म्हणून काय सांगणार तुम्ही? मागच्या वर्ष आमचा खरंच खूप छान गेला, फिरतच राहिलो वर्षभर आणि अपेक्षा करतो की यावर्षी पण आम्ही फिरत राहू, वैष्णव वगैरे सगळं फिरत असतो, तर यावर्षी पण आम्ही फिरत राहू आणि सगळ्यांचं आरोग्य सगळं नीट राहावं अशीच अपेक्षा करते मी। थँक्यू। 2026 मध्ये जो 1 जानेवारीचा नवीन वर्ष आहे, तिथे परिवार पण आलेला आहे। त्यांना विचारूया की नेमकं यांना 2025 मध्ये पर्यंत जे होते आणि 2026 ते इथून किती वर्षापर्यंत ते सोबत राहणार ते विचारूया यांना। जिथपर्यंत जीवन आहे तिथपर्यंत परिवार सगळं सोबतच राहणं, परिवाराला टाकून थोडी देणार आहोत। सुखा दुःखात आतापर्यंत तसं आणलं वर, तसं आताही नेणार आहोत। समोरच्या पुढे आता आम्हाला सांभाळून घेतलं पाहिजे, जसं आम्ही त्याला आतापर्यंत सांभाळलं, आता समोरच्या आमच्या पोरा सुद्धा आम्हाला सांभाळून घेतलं पाहिजे। आत्म्याचं आहे आणि देवाला आम्हाला सुखी ठेवलं पाहिजे। बस तुम्ही काय सांगणार? बस परिवार के साथ बस भगवान की इतनी दुआ होनी चाहिए कि हम परिवार के साथ ऐसे ही हर समय खुश रहे, हर समय दर्शन करने आप पाए। और आजकल की जो पीढ़ी है ते खूप व्यसनी होतात, त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज देणार? व्यस्त तो सभी है, पर थोड़ा टाइम निकालना पड़ता है परिवार के लिए, भगवान के लिए, सभी के लिए। बस यही चाहेंगे कि हर बार थोड़ा बहुत टाइम निकाल कर यहाँ आप आ सके। तुम्ही काय सांगणार की आजकाल कुठेतरी लेकर आपल्या आई बाबाला वृद्धाश्रम किंवा बाहेर कुठेतरी सोडून देतात, तर हे असं नाही झालं पाहिजे म्हणून तुम्ही काय सांगणार? ये तो नहीं होना चाहिए सर, मतलब ये माँ बाप अगर अपने को पहले से ही जैसे बचपन से ही पालते हैं तो जिंदगी भर अपने हाथ छोड़ना नहीं चाहिए माँ बाप को, तो बिल्कुल ही नहीं। आजकल के बच्चे इन सब चीजों को मानते हैं, लेकिन एक माँ बाप को 4 बच्चे नहीं पाल सकते। वो बोलेंगे तू पाल, वो बोलेंगे तू पाल। आपल्या पोराला जर काही कमी राहिलं, काही कमी केलं, तर आपण थोडंसं पोराला सगळ्या चौघाला सारखंच देतो, असं काही सावत्र बोलून देत नाही। पण जेव्हा माय बापाला पाहायची वेळ येते ना, पोरं त्या दृष्टीने पाहतच नाही। आजकाल असा रूल होऊन गेला आहे। तुम्ही सांगा, तुम्ही काय देणार नवीन पिढीला मेसेज? नवीन पिढीला की जुन्या पिढीला घेऊन चला, नाही काय सोबत। आता त्यांना हे केलं, एवढं वाढवलं, तर त्याचं परत केलं पाहिजे ना त्यांनी पण, हा ना, सांभाळून घेतलं पाहिजे ना। तर आज दादांनी गाडी घेतली आहे, दादाच्या आजच्या गाडी घेण्याचं कारण काय आज विचारूया दादांना। सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। मी गाडी आज गुरुवार असल्यामुळे पण घेतलेली आहे आणि आज माझ्या आईचा वाढदिवस आहे, त्या कारणाने माझा 8 जानेवारीला आहे, पण माझ्या आईचा आज वाढदिवस असल्यामुळे मी आज गाडी घेतलेली आहे आणि ते पूजा करायला बाप्पाच्या चरणी गेलो होतो आणि त्याच्या साईबाबाच्या चरणी आणलेली आहे पूजा करायला। ओम साई। तर नवीन वर्षाचा नवीन जल्लोष म्हणजे नवीन पिढी, तर यांना विचारूया आपण की यांचा नवीन वर्ष कसा आहे आणि मागच्या वर्ष कसा होता, सांगा दादा। मागच्या वर्ष खूप बेकार होता, नवीन वर्षाची सुरुवात चांगली होणार। गुरुवार आहे म्हणून मागच्या वर्षी असं काय झालं तुमच्यासोबत? मागच्या वर्षी काय ते तेवढं डिटेल मध्ये नाही सांगू शकत, याला विचार। अनबॅलन्स होती लाईफ? नाही पोरीच्या दूर। काय करणार दादा तुम्ही? 2026 मध्ये काय करणार तुम्ही? 2026 मध्ये काय तुमची संकल्प राहणार आहे? पाहूया समोर काय होतं। आज गुरुवार आहे, साई मंदिरात आलोय, बघूया समोर काय होते। तर देवाची कृपेने सगळं छानच होणार, सर्व छान होईल, फक्त तुम्ही पॉझिटिव्ह राहा। हो दादा तुम्ही काय सांगणार? हा, एक मिनिट, काय म्हटलं? तुम्ही काय सांगणार? काय ना, मागच्या वर्षी पण पुष्कळ छान गेलं, आता नवीन वर्ष त्याच्यापेक्षा अजून छान जाणार।
खूप चांगलं मोठं नाव कमवायचं, मोठं पैसा कमवायचं. सर्वच छानच होणार. आपण छान विचार करतो, सर्व गोष्टी छान होणार. हॅलो, तुम्ही काय सांगणार? सेम 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 काय? अरे आपण 2026 मध्ये चांगली मेहनत करायची, समोर वाढायचं. 2025 कसा होता तुमचा? 25 मध्ये पण केली, पण कमी पडली. 26 मध्ये जास्त करायची. पूर्ण प्रयत्न आहे, पूर्ण 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 प्रयत्न आहे. आता तुम्ही काय सांगणार? मागच्या वर्षी पोरीबाच्या चक्कर मध्ये खूप परेशान झालो. आता यावर्षी नवीन काही सुरुवात येऊ द्या, बाबाचा आशीर्वाद पाहिजे, फक्त जोडीने आलं पाहिजे, बस झालं. बाकी अरे मतलब क्या बोलते हैं, आज नया साल का पहला दिन है तो हमको बहुत अच्छा लग रहा है. हम साईं भगवान के दर्शन करने आए हैं. बहुत भीड़ है यहाँ पर, बहुत अच्छा लग रहा है. ओम साई. तर दादानी पण आज एक गाडी घेतलेली आहे. तर दादा काय सांगणार, तुम्ही आज गाडी घेण्याचं काय कारण होतं? नव्हतं. मी 19 तारखेला बुक केली होती गाडी. त्या गाडी आपला वरून बजाज म्हणून घेतली गाडी. तर तिथे कॅसेट लागला गाडीले, पण मी ते कॅन्सल करून दुसरी गाडी घेतली. तर आपला नवीन वर्ष येतच आहे, म्हटलं 10-12 दिवस बाकीच आहे आता. तर तू म्हणून 1 तारखेला घेऊन टाकू नवीन पाचशे म्हणून घेतली गाडी. आणि आज गुरुवार पण आहे. तर गुरुवार ठेव मला नाही केवढा गुरुवार आहे काय एवढा. मग तुम्ही मंदिरात आणली ना गाडी, का बरं? मग आणि पूजा करून घेऊ बाबा, इथून घेतली पाटणीतून, त्याला पूजा करून मी इथून. पण आज गुरुवार आहे आणि तुम्ही म्हणता की आज. तर आता आपल्या बरोबर आहे ते काकू, त्यांना विचारूया आपण की ते नवीन पिढींना काय सांगणार 2026 मध्ये, काय काय ते सांगू शकते की लोक त्यांच्याकडून निश्चित चांगलं शिकू शकणार काहीतरी. काय सांगणार तुम्ही नवीन पिढीला? सांगू 2026 हे नवीन वर्ष हे नवीन पिढीकरिता चांगलं आणखी सुखदायक जावं. आणि त्यांना आम्ही असं चांगलं म्हणजे सांगून की अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. कोणा चांगलं म्हणजे जे बुजुर्ग आहे त्यांना म्हणजे सहारा करायचं, आई वडिलांकडे पण लक्ष द्यायचं. हे नुसतं आपण आपल्याचकडे लक्ष देऊन काही फायदा नाही आहे ना. आई वडिलांकडे पण थोडं लक्ष द्यायचं. आता इतके लोक वृद्धाश्रम मध्ये जातात, ते नाही गेले पाहिजे, आपल्याकडेच राहिले पाहिजे असं वाटते ना लोकांना. पण आजकालची पिढी अशी आहे की आजकाल तर वृद्धाश्रम मध्येच टाकून देतात आई वडिलांना. तर ते नाही झालं पाहिजे ना. म्हणून म्हणते ते संस्कार आम्ही दिले नाही. पण आता संस्कार दिलेही नाही तरी पण आजकाल संस्कार तेच आहे की बा आई वडिलांनाच टाकून देतात. त्यांना पोसायच्या ऐवजी लहानाचं मोठं करते, एवढे मोठे मोठे करते पोरं. शिक्षण शिकवते, कशाला शिकवतात? पण त्याला काही नाही काही तर त्या आई वडिलांचं तर थोडस पाहिलं पाहिजे ना की बा आई वडील आहे आमचे. तर आई वडिलांना थोडस वेळ दिला पाहिजे, आई वडिलांचं समान पाहिजे त्यांनी. तर 2026 चा पहिला दिवस गुरुवार आणि ताईने पण एक गाडी घेतलेली आहे. ताई काय सांगणार की गाडी घेण्याचं नेमकं कारण काय होतं? नेमकं असं काही कारण नव्हतं, पण गाडी घरामध्ये होती, पण तरी आम्हाला युजेबल मध्ये नव्हती ते गाडी. कारण की जॉबवर जात होते, तर मग ते गाडी यूज मध्ये नव्हती, म्हणून मग त्याच्यासाठी घ्यावं लागली. 2026 मध्ये काय असं विशेष विचार केलेला की नाही नवीन काय करणार? तेच की काहीतरी स्वतःच घ्यावं. 2025 कसा होता आणि 2026 कसा राहणार आहे आणि ते लोक का करणार आहेत? 2025 तर खूप ठीक होता, आता पुढे बघूया. 2026 मध्ये असं काय विचार केला की काय करणार म्हणून? विचार तर केला आहे, आता अभ्यासावर लक्ष द्या. फिलहाल तर म्हणजे पेपर आहे तर तो प्रयत्न करणार काही मोठं करण्यासाठी. हो